आणि कसं यार एकदम असं वाईल्ड प्लेस वाटतं यार. सही आत्ताच पाऊस झालाय त्याच्यामुळे सगळीकडे शेतात भात पेरणी चालू आहे. मस्त बघू शकता तुम्ही मागे. वाव सो प्युअर अँड मॅजिकल. असे प्लेसेस मला आवडतात. आम्ही आहे ना आत्ता इथे जवळपास एक वॉटरफॉल आहे तर तिथे चाललो आहे. दोघंच आहे आम्ही. अँड आम्ही जिथे राहतोय आमच्या कॅम्पसाईटवरून रोड पण आहे, मेन रोड पण आहे. रोड बाईक पण जाऊ शकलो असतो आम्ही, बट वॉकिंग डिस्टन्सवरती पण आहे. म्हणजे असे शेतातून वगैरे असा एक छोटासा ट्रेल आहे तर ते सगळं पास करत जायचं आहे. सो आम्ही वॉक करूनच जायचं ठरवलं आहे. आता दुपारचे मला वाटतं 11:30 वगैरे वाजले असतील. अँड आम्ही चाललो आहे आता चालत. दोघंच आहे आम्ही सध्या, कोणी नाही आमच्यासोबत. हे सगळे जे मागे वगैरे दिसतं हे सगळं लँडस्केप हे सगळे शेती आहे तिथल्या लोकांचे. अँड तर दिसत नाही तिथं एक आहे ना एक घर आहे तिथे कोणाचं तरी. तो चाललो आहे आम्ही असंच चालत. हा छोटासा आहे ना असा छोटासा ट्रेल आहे. अँड हा असा चालू आहे मागे ट्रायपॉड वगैरे अडकवून. छान सुंदर ट्रेल आहे, मस्त शांत आहे खूप. आणि असे पूर्ण झाडी वगैरे आहेत. सो इट्स नाईस. हा असा इथून आलो आहे आम्ही खाली आणि तिकडच्या साईडला मागे आमचं कॅम्पसाईट होतं. सो शांत आणि मस्त जागा आहे. वॉटरफॉल आता पाऊस झाला 2-3 दिवस तर मग ॲक्टिव्ह आहे, पाणी येते त्याच्यातून. सो चालू आहे. आणि ही एरिया असं काय एवढं खूप डेझर्टेड किंवा असं जंगलातला भाग नाही आहे. हे काय गाय वगैरे चरत आहेत. आणि आत्ताच 3 माणसं आम्हाला जाताना दिसले तिकडून वरून येताना. सो एव्हरीथिंग इज फाईन. आम्ही चालत अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे. असा मस्त पाण्याचं हे शेतीच आहे, बहुतेक भाताची शेती वगैरे करत असतील इथे. अँड हे सगळं आतमध्ये शेतच आहे, दगडं वगैरे लावून शेताचा तेवढा भाग केला आहे त्यांनी. अँड हे जे ट्रेल दिसतो इथून आम्ही वापस खाली आलो आहे तिकडून. आणि असा खूप सुंदर आणि मस्त व्ह्यू दिसतोय आता सध्या. इथे जी ट्रेल आहे आता छोटी तिथून आम्हाला परत चालत पुढे जायचं आहे. अँड जाताना हे काही रस्त्यात असे छोटे छोटे स्ट्रीम्स आहेत पाण्याचे. वा खूप सुंदर आहे. मला असं वाटतं ना असं टुरिस्टिक प्लेसपेक्षा ना असं अशा जागेतलं जे शांती आहे, जे समाधान मिळतं ते एक वेगळ्या लेवलचंच आहे. आणि कसं यार एकदम असं वाईल्ड प्लेस वाटतं यार. खूप सही आम्ही ना असंच चालत पुढे आलो आहे. आणि इथे एक आंटी दिसत आहे, धुणं धुत आहेत ते. इथे काय पाणी आहे ते डॅममधून. तर आपण जाऊया त्यांच्याशी बोलूया. इथे पण एक डॅम आहे, ते तिथून पाणी येतं अँड हे असं खाली वाहत आहे. तर इथले जे लोक आहेत ते धुणं धुण्यासाठी वगैरे वापरतात. पण वॉटरफॉल जे आहे ते अजून तिकडच्या साईडला जायचं आहे आम्हाला, असं वरती चढून. सो लेट्स गो. मस्त ट्रेल आहे. आणि आता इथे मेन रोड लागणार आहे. म्हणजे आम्ही मधून आलो आहे अँड देन आता मेन रोड डांबरी रोड आहे. तर तिथून चालत जाऊन आता जे आंटी भेटले होते ते सांगितले रस्ता आम्हाला पुढे कसं जायचं. सो लेट्स सी. आता माझ्यासमोर असे व्ह्यू आहेत, समोरचं दाखवते मी. असं मस्त दिसतोय ना तो डांबरी रोड. असा इथून असं कर्वेचर झालंय आणि परत तिकडून
खूप सुंदर असं पेंटिंग सारखं दिसतंय सगळं. असं खाली तिथे म्हशी वगैरे चरतायत. खूप काही. इथे ना आत्ताच पाऊस झालाय, त्याच्यामुळे सगळीकडे शेतात भात पेरणी चालू आहे. तर कोण ना कोण भेटतच आहे, लोकल लोक इथे. तर आत्ताच आम्ही तिथे मागे एक आंटी भेटले होते. तर आता दिसेल की नाही माहिती नाही, कॅमेरामध्ये मी थोडंसं लांब आली आहे. तर त्यांच्याशी मी बोलत होते. असंच मला आवडतं असंच लोकल लोकांशी कनेक्ट करायला, त्यांच्याशी बोलायला. मग ते विचारतात तर तुम्ही कुठून आले वगैरे वगैरे. तर थोडंसं असं एक्सचेंज होतं की त्यांचे इथले स्ट्रगल काय, तर ते कसे राहतात. तर जितक्या आत्तापर्यंत मी जितक्या लोकांशी बोलली आहे, तर ते सगळे असेच म्हणत आहेत की शेती करणं खूप अवघड आहे. पाऊस कधी येतं कधी येत नाही, खूप हार्डवर्क लागतं शेतामध्ये वगैरे वगैरे. तर मी स्वतः बघते आहे, शेती करणं खरंच खूप अवघड आहे. अँड दिस इज इट. हे आता असं डॅम आहे आणि खाली गेलं की मग वॉटरफॉल आहे तिकडे पुढे समोर दिसतं. तो आता सध्या असं समोर व्ह्यूज आहेत, मस्त बघू शकता तुम्ही मागे. वाव. सो प्युअर अँड मॅजिकल. असे प्लेसेस मला आवडतात. सगळ्या टुरिस्ट प्लेसेसपासून लांब, जे आपल्याला लोकल लोकांसोबत कनेक्ट करून देतं. तिथले जे ऑफबीट प्लेसेस आहेत, मला नाही वाटत या वॉटरफॉलवरती तर आता कोणच नाही आहे आणि हे माहिती पण नसेल म्हणजे इथे एक वॉटरफॉल आहे. फक्त इथल्या लोकल लोकांना माहिती आहे की इथे पाणी येतं आणि इथे पाणी पडतं वरून खाली. सो असे ठिकाणं जे आहेत ते खूप सुंदर, मस्त अँड पीसफुल अँड तेवढंच स्वच्छ आणि साफ. आपण जाऊया आता खाली पाण्यापर्यंत. अँड असं इथून हा व्ह्यू दिसतोय मस्त आणि सुंदर. ॲक्च्युली हे डॅम टाईप आहे, तर तिथून पाणी पडतोय. खूप मस्त असं सगळे काळे काळे दगड आहे अँड असं माउंटन्स टाईप आहे. वेगळंच आहे यार काहीतरी, मी नाही सांगू शकत आता. हे काय ते डॅम होतं, आपण इथे बसलो होतो अँड आता इथे समोर असं आहे आणि हे पाणी असं पुढे जाते अँड देन इकडे जे आहे ते इथे खाली इथे ते ॲक्च्युअल वॉटरफॉल आहे. तर आता बघू शकता समोर किती सुंदर आणि मस्त नजारे आहेत हे. तर पूर्ण असं दगड आहे ना, पूर्ण काळं आहे अँड असं खडकाळ जमीनच आहे सगळं. दिस इज इट. हे काय इथून फ्लो होतं आहे अँड असा खाली जातो आहे, तिथेपर्यंत आहे अजून. सो आपण जाऊया तिकडे. पण हे समोर आहे ना असं ते ढग जे आहे एकदम पांढरं शुभ्र ढग दिसतोय आणि हे सगळं असं मस्त एक असं कॅनव्हास पेंटिंगच वाटायला लागलं मला इथे. ऑफबीट प्लेसेसमध्ये अशी जागा आहेत ना शोधण्यात आहे ना काही एक वेगळीच मजा आहे. अँड आता सध्या इथे नो मॅन्स लँड असं म्हणू शकता. आम्ही दोघंच आहे आता इथे. हे काय इकडे आहे ते स्ट्रीम खाली अँड असं जाता येतं ते इथून. ओ माय गॉड, वाव. असा हा मस्त व्ह्यू दिसतो इथून. पूर्ण असं स्टेप्स आहेत खाली, त्याच्यामुळे ते स्टेपवरून खाली जातं पाणी. हे स्ट्रीम आहे, तिकडून पाणी येतोय अँड देन येस, खूप भारी आहे, खूप मस्त.
सकाळचे 4 वाजता आहेत आणि आम्ही असंच राईडला आलोय. गाडी घेऊन निघालो होतो रोडवर, तर असं थोडंसं पुढं आलो आणि असं कुठेतरी सुंदर जागेत येऊन पोहोचलोय आम्ही. मस्त रस्ता आहे आणि मागे बघू शकता भरपूर असा आभाळ आलाय. खूप सुंदर व्ह्यू आहे, अल्टिमेट. तर आता माझ्या मागे पूर्ण बघू शकता, इकडचा व्ह्यू तर खूप सुंदर दिसतोय असा. ही असं हार्डली एक गाडी वगैरे येते कधीतरी, अँड इन द मिडल ऑफ नोवेअर असं वाटायला लागलंय मला इथे येऊन. इथे दिसत आहेत ते सगळे माउंटेन रेंज, अँड पूर्ण इथून असा सगळीकडे आहे. तिथे पूर्ण आभाळ आलं आहे त्याच्यामुळे आता तिकडे काही दिसत नाही आहे. हे आहे तिथे गाव आहे छोटंसं, एक 5-6 घर आहेत फक्त. अँड इथे आमचं हे गाडी आहे तो थांबला ईश्वर. अँड हिअर इथून पण पूर्ण असं वेस्टर्न घाटचं जे रेंज आहे ते दिसते फुल असा, पूर्ण कम्प्लीट इथून आहे ना तिथंपर्यंत सगळीकडे. ऑफबीट ट्रॅव्हलचं हेच एक असं स्पेशालिटी असतं की हे स्पॉटला जा, त्या स्पॉटला जा, ते बघायचं, हे बघायचं, असं काही नसतं. तुम्ही घरातून निघा आणि तुम्हाला सगळीकडे काही ना काही दिसतंच. काही नसलं तरी पण ते खूप सुंदर दिसतं ॲक्च्युली. तर माझं तरी असं म्हणणं आहे की मला तरी असं वाटतं की कुठल्या स्पॉटच्या मागे लागण्यापेक्षा ना तुम्ही जस्ट निघा आणि तुम्हाला काही ना काही दिसेल. तर झालं, आता उद्या आम्ही निघणार आहे इथून. शेवटचा दिवस आहे अँड यार मला वाटतं मी मिस करणार आहे हे सगळं व्ह्यू तिकडे जाऊन. चला आता अजून थोडंसं पुढं जाऊया, बघूया अजून एक्सप्लोर करता येईल. लेट्स गो. ही मी आहे. हाय. आम्ही तिथून पुढे आलो आहे राईड करत असंच, आणि हा असा सुंदर रोड दिसतोय आम्हाला. अँड बघू शकता इथे, बापरे, आय कांट बिलीव्ह की आम्ही असं अशा ठिकाणी कुठेतरी आलो. वाव, खूप पिक्चरच काय हे. सो ही, ओ माय गॉड, सी द रोड. Oh wow. अरे यार, just wow. So happy. हे आहे तेज ॲग्रो फार्म. आमचे होस्ट सौरभच्या मित्राचं शेत आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं होतं. ट्रॅव्हलिंगमध्ये हाच एक फायदा असतो की अनोळखी माणसं कधी आपल्या जवळची होऊन जातात कळतच नाही. आम्ही सगळे खूप गप्पा मारलो. तुम्हाला ॲग्रो फार्मिंगची ट्रिप करायची असेल तर तेजसला नक्की कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आता वाजतायत रात्रीचे 9:30 आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही टेंटमध्ये आहे. तर जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. अँड आज दुपारी इथलं जे आजूबाजूचे एरिया आहे तर आम्ही राईड करून हा एरिया सगळा एक्सप्लोअर केला आहे. खूप सुंदर आणि मस्त व्ह्यू होते. तसा पाऊस पडत आहे तर सगळीकडे ग्रीनरी आहे. जसं मी आधी सांगितलं की या ट्रिपला आम्ही बाईक घेऊन आलो आहे, तर बाईकवरती पाऊस वगैरे लागू नये म्हणून आम्ही लवकरच निघतो आहे. सो इनफॅक्ट पहाटेच निघायचं आहे उद्या. तर सगळं तयारी झालेलं आहे. तर या आय होप की इथला जो प्रवास आहे, इथले जे सगळे व्हिडिओज आहेत, आय होप तुम्ही एन्जॉय केलं आहे. ही जे प्लेस आहे वन ऑफ दी रिमोटेस्ट प्लेस आय वुड से. तर मला तरी खूप आवडलं आहे. इथलं जे एक्सपिरियन्स आहे, एक वाईल्ड प्लेस पण म्हणू शकता ह्याला. तर खूप सुंदर वाईल्ड एक्सपिरियन्स होता.
इथे इथले जे लोकल लोक आहेत त्यांना भेटायचं, टेंटमध्ये राहायचं, एक वेगळाच आणि खूप सुंदर अनुभव होता. आणि आय होप की तुम्हाला सगळे व्हिडिओज आवडलेत या एपिसोडचे. तर भेटूया पुढच्या एका अशाच सुंदर ठिकाणी, मे बी वाईल्ड प्लेस. तर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि सुंदर एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि रिस्पॉन्सिबली ट्रॅव्हल करत राहा. बाय.